अवधूत दिसते आपल्याला क्षेत्रसध्या बघूया फलंदाजीसाठी येतील आता तेजस आणि रोहन जंगम ओपनिंग जोडी बस येते बस ये एक उत्कृष्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये जो विजयी होईल त्याला मिळेल फायनलचं तिकीट आणि यानंतरचा पुढचा सामना लगेच दोन्ही संघाने तयार राहायचंय एक मैत्रीची अटीतटीची जीवाभावाची लढत मैत्री 11 वर्सेस राजापूर दोन्ही संघांनी तयार राहायचं यानंतरचा सामना मैत्री 11 वर्सेस राजापूर आत्ताच्या सामन्याकडे आपण वळूया ओव्हल वर्सेस बॉल दिला भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो तो अक्षय लिंगायत आणि वैभव लिंगायत बघूया स्ट्राईकवर असेल तो रोहन जंगम मागच्या 2 सामन्याचा हिरो ठरलेला रोहन जंगम 2 मॅच मध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच ठरलेला पहिल्या मॅच मध्ये 31 धावा तर दुसऱ्या मॅच मध्ये 41 धावा ज्याने उभारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला असा रोहन जंगम आणि नॉन स्ट्राईकला तो तेजस गोलंदाजीसाठी येतोय तो आपल्या सर्वांचा लाडका नक्कीच एक चांगला गोलंदाज समाजातील एक उत्कृष्ट गोलंदाज आणि गोलंदाज फक्त म्हणता येणार नाही ऑलराऊंडर आपण ज्याला म्हणू शकतो असा अमेय उपशेटे बघूया ही लढत कशी होते किती रंगतदार होते सामन्याची मजा घ्यायला प्रेक्षकांनी यायचंय कुठेही जायचं नाहीये मोठी लढत पाहायला मिळते सामन्याला सुरुवात होते पहिला बॉल घेऊन येतोय तो अमेय उपशेटे रोहन साठी पहिला चेंडू रोहन साठी अमेय याच्याकडून नक्की चेंडू टोलवण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डिक्लेअर अंपायर्स निर्णय गावायचा निर्णय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावानी होते खातं उघडते धावसंख्या 1 डिक्लेअर मध्ये जाऊन आला मारा करेल उत्कृष्ट लाईन लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तितकाच उत्कृष्ट डिफेन्स देखील आपल्याला रोहन याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आम्ही बघितलं गेलं तर एक संघाचा कणा म्हणायला ज्याला हरकत नाही एक उत्कृष्ट गोलंदाजी तसेच फलंदाजी देखील तो उत्कृष्ट करतो एक सामन्याची रंगत पाहायला मिळणार या सामन्यामध्ये बुडिया पुढचा चेंडू घेऊन येतो रोहनसाठी आम्ही काय म्हणतो आणि चेंडू तोडवण्याचा प्रयत्न एलबीचं अपील केलं जातं मित्रांनो मात्र एलबी आपल्याकडे उपलब्ध नसल्याने एक धाव चोरात यशस्वी होतोय संघाची धावसंख्या 2 एक उत्कृष्ट लाईन आणि लेनचा चेंडू आपल्याला अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत कालचा दिवस देखील मार्लेश्वर संघाचा दिवस होता एक उत्कृष्ट कामगिरी करून हा संघ वरती आलाय तसेच आजच्या दिवसात देखील त्यांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार कारण समोर देखील तितकाच ओव्हल एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अमेय तेजससाठी बघा काय होतंय आणि तेजस माघारी परततोय पहिला झटका बसतोय पहिली विकेट मिळते ती अमेयला तेजस मात्र माघारी वरतोय 0 धावसंख्येत 2 एक फलंदाज बाद आता येतोय तो मैदानात गणेश रोहित शर्माचा मोठा फॅन गणेश बघूया रोहित शर्मासाठी फलंदाजी करण्यात तितकाच तो यशस्वी होतो का अमेय मात्र आपल्या गोलंदाजीची लाईन आणि लेन उत्कृष्टरित्या हाताळतोय चांगली गोलंदाजी टप्प्यावर करतोय काहीसा धावगतीला
आळा घालण्याचा प्रयत्न त्याचा. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होती 2. पुन्हा एकदा मारा करेल अमेय आणि स्ट्राईक वर तो गणेश. बघूया काय होत आहे. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, कॅच सुटते. 1 धाव चोरण्यात यशस्वी होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे छोटा खेळाडू याच्याकडून. एक सुंदर गोलंदाजी आपल्याला अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहन सारख्या मोठ्या फलंदाजाला देखील त्याने मारू दिलं नाहीये. रोहन मागच्या 2 मॅचचा मोठा फलंदाज होता, मोठे फटके मारून संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र अमेय सुद्धा त्याला सांगतो हो पुन्हा एकदा रोहनला शांत ठेवणं तितकं सोपं नाही मित्रांनो. रोहनने दाखवून दिलं उलट्या स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अंगाची धाव संख्या 10-. एक षटकाखेर संघाची धावसंख्या होती 7. पहिलं षटक धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता गोलंदाजीसाठी येतोय तो शशांक उपशेटे. एक महालेश्वर संघाचं नेतृत्व ज्यानं वेळोवेळी प्रतिनिधित्व केलं या संघाचं, विजय मिळवून दिले या संघाला. एक मोठा अनुभवी खेळाडू, एक मोठं नेतृत्व म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो असं आपला शशांक दादा. स्ट्राईकवर असेल गणेश. पहिलं षटक 7 धावा. पुन्हा एकदा मारा करतोय शशांक गणेशसाठी. एक मोठी लढत आहे या पटलावर. कमीत कमी 55 ते 60 धावांचं आव्हान ठेवावं लागणार ओव्हल या संघाला. पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सुवर चेंडू. संघाची धावसंख्या होते 8. पाईटचा इशारा अंपायर वैभव यांच्याकडून. एक उत्कृष्ट अंपायरिंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे वैभव लिंगायत, अक्षय लिंगायत. धावसंख्या 8. पुन्हा एकदा मारा करतोय गणेशसाठी. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, लेट कटचा प्रयत्न करतोय. 1 धाव चोरण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या 9. शशांक उपशेट्टी देखील उत्कृष्ट गोलंदाज आहेत. फलंदाजाला मोठे फटके ते मारू देत नाहीत. काल देखील त्यांची धारदार गोलंदाजी आपण पाहिली. त्याच्या जोरावरच त्यांनी विजय मिळवून क्वालिफायर 1 या सामन्यात प्रवेश मिळवला. टेबल टॉपर म्हणून ते सुद्धा आपल्या संघाला घेऊन वरती आले. या पुन्हा एकदा मारा करेल. हो चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत. बघूया काय होतंय. फलंदाज क्षेत्ररक्षण खाली आणि कॅच सुटते. कॅच कोणाची सोडले? कॅच सोडले ती रोहन जंगमची. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या 2 मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता, मॅन फ्रॉम ओव्हल, जो फॉर्म मध्ये आहे. आणि तो जर मैदानात राहिला तर मात्र धावसंख्येला आळा घालणं कठीण जाईल. त्याची कॅच तुम्ही सोडलायत. ठीक आहे, विदाउट प्रॅक्टिसमुळे ह्या गोष्टी होतात समाजात, पण प्रयत्न देखील चांगला होता. चांगले खेळाडू देखील कॅच सोडतात, त्यामुळे खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. नक्कीच कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला शशांक यांचा. गणेशाला काहीसा चेंडू कळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. आणि जर तो उभा राहिला तर तो देखील मोठ्या. पुन्हा एकदा 1 धाव चोरण्यात यशस्वी होतोय तो गणेश. आता स्ट्राईकवर आहे मात्र रोहन. कॅच विन मॅच जे म्हणलं जातं ते उगाच नाही मित्रांनो. जर कॅच सुटली आणि कॅच कोणाने सुटली तर ती रोहन जंगमची सुटली. एक मोठा फलंदाज, एक मोठा मासा गळाला लागला होता. रोहन त्या संधीचं किती सोनं करतोय ते आपण नक्कीच पाहणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट लाईन आणि लेंथ, दिशा काहीशी
पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला सुशांत माध्यमातून पाहायला मिळते. काही सर लोखन याला चेंडू काहीसा कळत नाहीये. उद्या कमबॅक करतोय का रोहन या बॉलवर आणि चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवे विचित्रक्षण चेंडू खाली आहे. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा जीवदान मिळत आहे तर रोहन याला दुसरं जीवदान. मित्रांनो हा मोठा फलंदाज आहे. याची कॅच होणं तितकंच महत्वाचं देखील होतं. शशांकने देखील उत्कृष्ट प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण थोडं कमी पडलंय त्याच्यामुळे हा दोन षटक 13. अजून एक गणेश आणि रोहन मैदानात आहेत. जर धावसंख्या वाढवायची असेल या मैदानावर 50 ते 55 धावा सुद्धा चेस होऊ शकत नाही असं हे मैदान आहे आणि होऊ पण शकतात असं हे मैदान आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितके प्रयत्न कराल तितके ते कमीच आहेत. बघूया पुन्हा एकदा तन्मय गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर असेल गणेश. गणेशला देखील सातत्याने मोठे फटके करावे लागतील. संघाला जिंकण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. मुंबईवरून केलेला प्रवास आहे त्याचं चीज करायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. काय होतंय बघूया. कुठे झेल पकडला. या झेलसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय झेल पकडलाय. या संघामध्ये मूर्ती लहान दिसत आपल्याला पण त्यांची कीर्ती देखील मोठी पाहायला मिळते. छोटे खेळाडू घेऊन हा शशांक आपला संघ घेऊन इथे आलेला आहे पण काय कॅच पकडले. ही कॅच नव्हती तर मॅच देखील असू शकते. आता फलंदाजीसाठी येतो तो सुशांत. रोहनला देखील मैदानावर उभं राहणं गरजेचं आहे कारण तो जर उभा राहिला मैदानावर तर मात्र धावसंख्या 50 ते 55 पर्यंत जाऊ शकते कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पण तन्मय मात्र इथं उत्कृष्ट नेतृत्व असलेले खेळाडू. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं जातं असा यॉर्कर लेनचा चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय तर सुशांत. तन्मयला देखील कालच्या दिवसामध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सलग दोन्ही मॅचला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. हा खरंच खेळाडू मोठा होत चाललाय. मोठा होताना दिसतोय आपल्याला चांगल्या कामगिरीच्या जोरावर. त्याची कालची गोलंदाजी आणि तितकीच फलंदाजी देखील धारदार होती. दोन्ही मॅच मध्ये सलग त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि आता मंदार फलंदाजीसाठी येतोय. एका साईडने उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो कारण खालच्या साईडला आहे तो रोहन जंगम उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्यात मात्र ताकद आहे. मोठे फटके मारण्याची मोठी धावसंख्या उभी करण्याची मात्र त्याला साथ देणं गरजेचं आहे. मग या मंदार काय करतोय. रोहनला साथ देईल का तितकाच गोलंदाजीचा उत्कृष्ट मारा रोहनच्या माध्यमातून. काय फटका मारलाय. काय फटका मारलाय. काय फटका मारलाय. या षटकारासाठी मिलिंद दादा भातगावकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे. मंदार यांच्यासाठी हे पारितोषिक आले. या षटकारासाठी मिलिंददादा भातगावकर यांच्याकडून 101 रुपया. उंचाच उंच आणि लांबच लांब गगनचुंबी षटकार आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मंदारने मात्र मैदानात आल्यानंतर दाखवलंय मी सुद्धा इथे फटके मारायला आलोय. मला सुद्धा जिंकायचंय. मला हारायचं नाहीये. काहीतरी घेऊन मुंबईला जायचंय. त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि माझे प्रयत्न हे सातत्यपूर्ण असणार. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होते 20. तिसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या होते ती 20. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होते 20. मंदार मात्र स्ट्राईकवर आहे. एक षटकार मारल्यानंतर तन्मयने मात्र कमबॅक केलाय. पुन्हा
चेंडू पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेत, बघूया काय होतंय. चेंडू काहीच सापडत नाहीये पण 2 धावात चोरण्यात यशस्वी होतोय मंदार आणि तिसरी धाव देखील चोरण्यात यशस्वी झालाय. 3 पडले. धाव संख्या होती 23. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक. चेंडू काहीशी लाईन आणि लेंथ थोडी बिघडलेली दिसते. स्वर सुरुवाचा चेंडू आपला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तन्मय कडून, पण देखील तन्मय देखील कमबॅक करू शकतो कारण एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू नेतृत्व आपण त्याच्याकडे पाहतो. काल देखील कालच्या दिवसामध्ये त्याची कामगिरी आपण पाहिली, प्रति सुंदर होती. आणि चेंडू टोलण्याचा प्रयत्न, आता मात्र त्याला यश येतंय. एक मोठा मासा गळाला लावण्यात तो यशस्वी झालाय. रोहन जंगल याला माघारी परतवतोय. रोहनला मात्र अपयशी केलंय तन्मय याने. तन्मय मात्र याही सामन्याचा हिरो ठरणार का हे पाहावं लागेल आणि लवकरच कळेल. एक उत्कृष्ट गोलंदाजी करतो मित्रांनो. हा फलंदाज तितकाच सुंदर आणि नुसत्याच त्याची गोलंदाजी देखील धारदार. उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. 1 षटकार बसल्यानंतर सुद्धा त्याने कमबॅक केलंय. हीच तर गोलंदाजाची, चांगल्या गोलंदाजाची 3 षटकाखेर धावसंख्या होती 24. 1 षटकार बसल्यानंतर सुद्धा त्याने कमबॅक केलाय. हीच एक चांगल्या गोलंदाजाची खासियत आहे, म्हणायला हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो. वय जरी झालं असले तरी मात्र मी क्रिकेट विसरलेलो नाही, मी देखील झेल पकडू शकतो हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मंदार मात्र परततोय. षटकार थोडा मारण्यात अपयशी ठरलेला. मला वाटतं वाऱ्याच्या जोरावर हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, वारा तितकंच उलटा असल्याने जरा बॉल बाहेर गेला नाही. आता मात्र संघाचे कर्णधार आधारस्तंभ मैदानात स्वतः जबाबदारी घेण्यासाठी मंदार. संघाची धावसंख्या थोडी स्थिरावली 24. बघूया मंदार काय करतो. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या थोडी 24. बघूया नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय एक सुजल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा याने चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी तर उत्कृष्ट पाहिली जाऊन त्याची, पण फलंदाजी देखील त्याने केली होती. आता स्वतः मंदार. पुन्हा शशांक मारा करेल काय. चेंडू एक धाव चोरण्याचा प्रयत्न. धावसंख्या 25. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या होती 25. 10 चेंडूंमध्ये जरी ते 20 ते 22 धावा जरी त्यांनी काढण्यात त्यांना यश मिळालं तरी ही एक चांगली धावसंख्या ठरू शकते, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी देखील उत्कृष्ट आहे. 48 ते 50 धावांचं लक्ष सुद्धा ठेवलं तरी ते योग्य ठरू शकतं, कारण ओव्हल संघाची गोलंदाजी सुद्धा मजबूत आहे. लहानच्या संघाकडे फलंदाजी देखील उत्कृष्ट आहे. तन्मय आहे, शशांक आहे, बिपिन आहे, यांच्यासारखे मोठे फलंदाज, दिग्गज फलंदाज आपण त्या संघामध्ये पाहतो. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुजयला काहीसा चेंडू कळला नाही, कारण शशांकचे पाहता स्पीड पण चांगला आहे, लेंथ पण आहे, लाईन पण आहे. जरी प्रॅक्टिस नसली मित्रांनो तरी अनुभव हा तितकाच महत्वाचा असतो. अनुभवाच्या जोरावर आपण मोठे मोठे डोंगर पार करू शकतो. पुन्हा एकदा चेंडू टोलवला. काय षटकार मारलाय, काय षटकार मारलाय. चेंडू सीमा पार, लांबच लांब, उंचात उंच, गगनचुंबी षटकार सुजल्याच्या माध्यमातून.
नक्कीच एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला शशांक यांना. या स्वरूपाचा चेंडू होता, बॅट टप चेंडू होता, चेंडू बॅटवर मधोमध बसला आणि गेलाय तो डायरेक्ट सीमा पार षटकार. एक नेत्रदीपक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुजल याच्या माध्यमातून पुन्हा शशांक टाकेल. तो चेंडू पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, निखिल त्याच्या खाली आणि झेल होतोय, बाद होतोय तो सुजल. याला कमबॅक म्हणतात मित्रांनो. शशांकचा अनुभव देखील हेच आपल्याला दाखवून देतोय की मी जरी एकाच चेंडूवर षटकार खाल्ला असला तरी मी पुढच्या चेंडूवर कसं कमबॅक करतो हे मात्र अनुभवातून येतं. प्रॅक्टिस जरी नसली तरी अनुभव तितकाच आहे त्या खेळाडूला. आता येतोय संघाचा जाणीमानी, संघाचा कणा, संघाचे आधारस्तंभ, संघाचे मॅनेजमेंट, सर्व काही सुरेश कारवणेकर. धावसंख्या सांगा. 31. यानंतर होणारा सामना मैत्री 11 वर्सेस राजापूर. मैत्रीपूर्ण सामना, एक मैत्रीपूर्ण सामना, मैत्री 11 वर्सेस राजापूर. आता सुरेश कर्णिकरला मारा करे शशांक. काय होतंय, सुरेश कर्णिकर चेंडू तोडण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय किपरकडे, निर्धाव चेंडू, चेंडू काहीसा सूरजला कळलेला नाहीये. 4 षटकाखेर धावसंख्या 31. बिपिन याचं नाव काय? बिपिन नाव काय? देखील ओव्हर संघाची तितकीच चांगली आहे आणि स्ट्राईकवर असेल तो मंदार आणि नॉन स्ट्राईकला सूरज. आता गोलंदाजीसाठी धुरा सांभाळणार आहे तो प्रथमेश. बघूया मंदार काय करतो आपल्या संघासाठी. जरी नोटीस फटके नाही आले तरी सिंगल डबलने देखील धावसंख्या 2-2, 3-3 येऊ शकतात. धावसंख्येत भर पडू शकते. इतकीच बघूया प्रथमेश मारा करेल. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. इतकंच स्ट्राईकवर मंदार. चेंडू तोडण्याचा प्रयत्न, चेंडू एक धाव सोडण्यात यशस्वी होतोय तो मंदार. नक्कीच एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे मंदार कडून. आता स्ट्राईकवर आहे सूरज. पुन्हा एकदा प्रथमेश. एक चांगलं प्लेइंगची गोलंदाजी आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सूरज चेंडू तोडण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॉडी लेवलला, 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो सूरज. नक्की हे देखील महत्वाचे आहे. सध्याचं क्रिकेट हे चौकार आणि षटकारांचं आहे, पण या क्रिकेटला सुद्धा कळायला पाहिजे, या खेळाडूला सुद्धा कळायला पाहिजे की 2 आणि 1 धावा सुद्धा तितकंच महत्व आहे. त्याच्यामुळे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मोठ्या फटक्यांची सुद्धा काही आवश्यकता नाही, कारण ते 2 आणि 3 आरामात सुद्धा मिळतात. कारण हवेचा दुसरा वेग आहे त्याचा. चेंडू तोडण्याचा प्रयत्न, उंच चेंडू आहे हवेत, कोणचे आणि कॅच सुटते. बघूया काय होतंय आणि 2 धावा चोरण्यात पुन्हा यशस्वी होतोय तो सूरज. 36. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या होते 36. स्ट्राईकवर आहे सूरज. मारा करेल प्रथमेश. चेंडू हेलिकॉप्टर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आणि कॅच होणारच मित्रांनो, कारण कॅच खाली येतोय. क्षेत्ररक्षक तन्मय एक अष्टपैलू नेतृत्व, एक उत्कृष्ट कॅच. तन्मय मात्र या तन्मय मध्ये हार्दिक पांड्या दिसायला हरकत नाही, बघायला हरकत नाही, कारण त्याचं आतापर्यंतचा खेळ पाहिला तर तो हार्दिक पांड्यासारखाच अष्टपैलू. गोलंदाजी देखील चांगली, फलंदाजी देखील चांगली आणि तितकीच क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम. कॅच विन मॅच म्हणतात मित्रांनो. ह्या चेंडूवर जरी कॅच ड्रॉप झाली तरी 2 ते 3 धावा जाऊ शकल्या असतात, पण ह्या न जाता त्याने कॅच उत्कृष्ट पकडली. तितकंच धावाला
आवर घातला. धाव संख्या 36. आता आहेत रोशन स्ट्रायकर. बोलूया प्रथमेश शेवटचे 2 चेंडू काय होतंय आणि चेंडू आत्ताचं काय एकच डिक्लेअर आहे की धाव ओके धावून काढलं. नंतर चेंडू टोलवण्याचा प्रयत्न 2 धावात सोडण्यात यशस्वी होतोय. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या 39. 40 धावांचं लक्ष ठेवलंय ते लांजा संघासमोर. ओल 11 5 षटकातील धाव संख्या होते 39. संघातील ओल संघातील मोठमोठे खेळाडू जरी आज नसले तरी ओल संघाने एक चांगली रणनीती अवलंबले. 40 धावांचं लक्ष ठेवलंय आणि अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय ते अक्षय आणि वैभव. बॉल घे. भाऊ तुला इथे भाऊ कुठे असेल त्याने माहिती संपर्क करायचा. भाऊ अष्टपैलू खेळाडू अमेय. नॉन स्ट्राईकला तन्मय. हा देखील अष्टपैलूच. एक मोठी जबाबदारी दोघांच्या खांद्यावर. या दोघांचं नेतृत्व दोघांची कामगिरी याच्या जीवावर हा आज संघ टेबल टॉपर म्हणून आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल.
तितकाच उत्कृष्ट गोलंदाज सुजल. मॅन फ्रॉम ओव्हल राईट ब्राईटली मारा करेल आम्हीसाठी बघूया काय. चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, एक धाव चोरण्यात यशस्वी होतोय तो अमेय. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणलं जातं. मी काल अमेयकडून एकच गोष्ट बघितली की तुम्ही फक्त मोठे फटके मारले म्हणजेच क्रिकेटरना सदर, त्यामध्ये सिंगल डबल सुद्धा खेळणं गरजेचं आहे. कालचा त्याचा सेन्सिबल गेम पाहता नक्कीच खूप आवडला त्याचा कालचा गेम. तो 5 ओव्हर मैदानामध्ये उभा राहिला होता, सिंगल डबल सुद्धा खेळत होता आणि मोठे फटके सुद्धा मारत होता. पण आपण उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळते सुजल. आणि दुसरा निर्धाव चेंडू पुन्हा मारा करेल तन्मयसाठी. उद्या काय उत्कृष्ट लाईन आणि लेनचा चेंडू पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंदार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी, काय लाईन आणि काय लेंथ मित्रांनो. पहिली ओव्हर टाकणं सोपं नसतं मित्रांनो क्रिकेटमध्ये, कारण बॉलवर भीज असते, त्यामुळे बॉल लांब सुद्धा जात नाही आणि बॉलला स्पीड सुद्धा मिळत नाही. त्यामुळे पहिली ओव्हर टाकणं कठीण असतं आणि या नवीन बॉल मध्ये सुद्धा तो बॉलला स्पेस देतोय. तर नक्कीच चांगली लाईन आणि लेंथ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा खेळाडू लहान आहे पण त्याची गोलंदाजी मात्र महान आहे. नक्कीच पुन्हा एकदा सुजल काय उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा पेश करतोय. पुन्हा एकदा चेंडू तोडला. हो हो काय फटका आहे, काय फटका आहे. बघूया काय होत आहे. क्षेत्ररक्षण आणि चौका चौका डिक्लेअर करू नको. चेंडू टोलवला होता तन्मयाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कमबॅक करतोय का. हो काय चेंडू टाकलाय. चेंडू मात्र तन्मयाला कळत नाहीये. हाफपिच स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू जातोय कानाच्या बाजूने किपरच्या दिशेकडे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. कमबॅक करतोय तो सुजल. तन्मयाला काहीसा चेंडू कळलेला नाहीये, पण मात्र तन्मय देखील तितकाच मोठा फलंदाज आहे. तो देखील कमबॅक करू शकतो. पण सुजल देखील उत्कृष्ट गोलंदाजच आहे मित्रांनो. काय गोलंदाजी करतो, त्याची धारदार गोलंदाजी, त्याचं धारदार पेस आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर ऍक्शन दे. हो हो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं जातं, असा यॉर्कर लेनचा चेंडू, वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र तन्मयला कळलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाजी आपल्याला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली असा सुजल. कॅच मात्र ड्रॉप झाली होती. त्यानंतर अमेय आणि तन्मय हे मैदानावर उभे आहेत. हे दोघे जर मैदानावर उभे राहिले तर ओव्हरसाठी हा धोका ठरू शकतो. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कोण येतंय. गोलंदाजीसाठी येतोय तो मंदार. स्ट्राईकवर असेल अमेय. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 33 धावा. लक्ष छोटंही नाही आणि मोठंही नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे.
इथे एका षटकामध्ये तुम्ही 20 धावा देखील मारू शकता आणि एका षटकामध्ये 2 धावा सुद्धा करू शकत नाही, यालाच क्रिकेट म्हणतात. त्याच्यामुळे क्रिकेटच्या पटलावर तुम्ही किती वरती गिरात यशस्वी झालात तरी पाय मात्र जमिनीवर ठेवा, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. तो कधी वरती नेऊन तुम्हाला जमिनीवर आपटेल हे सांगता येत नाही. पुन्हा एकदा चांगले लाईन आणि लेनचा चेंडू मंदार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. राजापूर संघाचा कर्णधार पुन्हा एकदा मंदार मारा करेल तन्मयसाठी व चेंडू आपण स्वरूपाचा चेंडू जातो हवेत. क्षेत्ररक्षण खाली आहे का तेजस? हो, काय प्रयत्न केला होता मित्रांनो, काय उत्कृष्ट कॅच आपल्याला पाहायला मिळणार होती. प्रयत्न सुंदर होता, कॅच मात्र ड्रॉप झाली. मोठा मासा काळ लागला होता, तो मात्र सुटला. पण होत असं कॅच तितकीच हार्ड होती नक्कीच, पण प्रयत्न मात्र दमदार होता. या प्रयत्नांचं कौतुक देखील होणार नक्कीच. हर्षद आणि तेजस चांगले प्रयत्न होते. कॅच हार्ड होती पण प्रयत्न सुंदर होते. चेंडू आणि 27 धावांच्या अवस्थेत 18 चेंडू 27 धावा. धाव संख्या होते 13. 18 चेंडू 27 धावांची गरज. त्यांचा वाटा किती महत्वाचा ठरतोय ते आपण आज पाहणार आहोत. आणि या सामन्यांमध्ये जो विजय मिळवेल तो नक्कीच जाईल फायनल मध्ये. कोण मिळवणार फायनलचं तिकीट लवकरच आपल्याला कळेल. शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 2 षटकाखेर धाव संख्या होती 13. लांजा संघाचा कर्णधार याने टॉस साठी यायचंय.
तेजस. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नाही ना 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक करत असेल मी ऑन स्ट्राईकला तन्मय. गोलंदाजीसाठी तेजस मारा करेल आम्हीसाठी आणि चेंडू स्वरूपाचा चेंडू आहे हवेत. काय होतंय बघूया. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. आम्ही मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गेला बॅक साईडला डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच एक चांगला फलंदाज म्हणून आपण ज्यासाठी पाहतो आम्ही कुठे जोपर्यंत ही जोडी उभी आहे मैदानात तोपर्यंत ओव्हर मात्र हा सामना जिंकलेला नाही आहे. जर मॅच जिंकायची असेल तर ही जोडी बाद करण्यात. चेंडू पुन्हा उत्कृष्ट चेंडू काय म्हणलं आणि स्वयंस्वरूपाचा चेंडू आपण तेजस्वाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वाईट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 नंबर. चेंडू तोलण्याचा प्रयत्न. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगला स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव चोरण्यात यशस्वी होतोय. काय चेंडू टाकला होता तेजस याच्या माध्यमातून. नक्कीच दर संडेला आम्ही प्रॅक्टिस का करतो, दर संडेला आम्ही एकत्र का येतो याचं उत्तम उदाहरण यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि मेहनतीचे फळ आज त्यांना मिळतंय. नक्कीच सुंदर गोलंदाजी, सुंदर या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि चेंडू पुन्हा बॅटअप स्वरूपाचा चेंडू, फुल लेंथ स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि चेंडू जातो सीमा पार. षटकार. तन्मय का उत्कृष्ट फलंदाज आहे असं कालच्या दिवसात किंवा आजच्या दिवसातला मी जर बोलत असेल त्याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवून दिलंय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. आणि हा फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत ओव्हर 11ला धोका आहे. पुन्हा एकदा मारा करेल. हो चेंडू उत्कृष्ट कमबॅक करतोय. उत्कृष्ट कमबॅक चेंडू. हो बॅड लक तेजस. कमबॅक सुंदर होतं तुझं. स्लोवर 1 स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू काहीसा तन्मय याला देखील कळला नव्हता. कॅच ड्रॉप. मित्रांनो मी 3 वेळा बोललो, 3 ते 4 वेळा बोललो कॅच विन मॅच आहे. कोणतेही क्रिकेट बघितला जर तुम्ही फलंदाजी कॅच ड्रॉप केलीत तर मात्र मॅच जाऊ शकते. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होला पाहायला मिळाले. चेंडू तोलण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या होती 30 आणि अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली 30. या सामन्यामध्ये जर मार्लेश्वर लांजा संघ जिंकला किंवा ओव्हल संघ जिंकला तर त्याला फायनल मध्ये प्रवेश मिळेल. जिंकण्यासाठी अजून 13 बॉल 10 धावांची आवश्यकता. 13 बॉल 10. चेंडू जातोय उंच गगन चेंडू. षटकार. तन्मय हा का चांगला फलंदाज आहे, का उत्कृष्ट फलंदाज आहे, का अष्टपैलू नेतृत्व आहे हे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सलग 3 षटकार मारून त्याने संघाला विजयाच्या दिशेने नेलंय आणि काहीच पावलांवर विजय जवळ आहे. या मार्लेश्वर लांजा संघाचा आता जिंकण्यासाठी फक्त आणि नाममात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. विजयाच्या जवळ असलेला हा संघ मार्लेश्वर लांजा 12 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच मागचे 3 षटकार देखील या ओव्हल संघाला भारी पडले असतील असं म्हणायला हरकत नाही. कारण धावसंख्या योग्य होती तितका स्कोर देखील या ओव्हल संघाने थांबवला होता. पण हे क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेटमध्ये काही होईल सांगता येत नाही.
तुम्ही एका षटकात 2 धावा सुद्धा मारू शकता आणि एका षटकात 22 धावा सुद्धा मारू शकता. हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा सुजल. चेंडू तोडवण्याचा प्रयत्न. एक धाव सोडण्यात यशस्वी होतोय. तो पण अमेय. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळते. तू मोठी फलंदाजी करतोस, मोठे फटके मारतोस, तर मी मात्र तुला एक काढून देईन. ही क्रिकेट अमेयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणू शकतो आपण. पुन्हा सुजल. अजूनही 2 धावांची आवश्यकता. या संघामध्ये जो विजय प्राप्त करेल तो फायनलचं तिकीट मिळवेल. नक्कीच एक नेत्रदीपक फलंदाजी आपल्याला अमेय आणि तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू तोडण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेकडे. काय होते बघूया. आणि नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करतोय तो महाबळेश्वर लांजा संघ. फायनलचं पहिलं तिकीट मिळत आहे ते महाबळेश्वर लांजा संघाला. अभिनंदन महाबळेश्वर लांजा. आणि ओव्हल संघाचं सुद्धा हार्ड लक. नक्कीच कौतुक त्यांच्या गोलंदाजीची, त्यांच्या फलंदाजीची. आणि मात्र आता राजापूर आणि मैत्री 11 या संघांमधून जो संघ वरती येईल त्याच्याबरोबर मॅच खेळेल तो ओव्हल 11. आणि नक्कीच सांगण्याची गरज नाही, त्याने स्वतःहून यायचंय. सांगण्याची गरज नाही, त्याने स्वतःहून यायचंय पॅव्हेलियनकडे मॅन ऑफ द मॅच साठी.